बडा दोस्त i2 आणि बडा दोस्त i4 हे व्हेकल्स आहेत. ह्याच मॉडेलमध्ये आता दोस्त एक्सेल म्हणजे दोस्त एक्स्ट्रा लॉन्ग या गाडीचं आज आपण लॉन्चिंग करणार आहोत. तर ह्या लॉन्चिंगच्या अनावरण प्रसंगी नितीन काकांना मी आमंत्रण करेन की त्यांनी अनावरण करावं. त्याचबरोबर आपले मेहत्रे सर आहेत आणि बाकीचे मान्यवरांनी या कार्यक्रमासाठी इथे लॉन्चिंग करत आहे. फोटो 505 घेतले तर चालतील. कमर्शियल व्हेकल छोट्या गाड्यांपासून म्हणजे जे पासिंग 1250 किलोपासून ते 7.5 टनापर्यंत GVW पर्यंतच्या गाड्या आहेत ते आमच्या या शोरूमवरून आम्ही कस्टमरच्या सेवेत देतो. कस्टमरची जशी अशी रिक्वायरमेंट होती. पहिले आम्ही 2011मध्ये आम्ही अशोक लेलँडमध्ये जेव्हा आलो तेव्हा आम्ही 1250 किलोसोबत आमची सगळ्यात पहिली गाडी दोस्त स्मार्ट ही लॉन्च केली. दोस्त स्मार्ट नंतर जसं 2014मध्ये आम्ही दोस्त स्ट्रॉंग म्हणजे कस्टमरची रिक्वायरमेंट होती की भारताचे सध्याची रोडची कंडिशन तशी नाही, थोडं आम्हाला धडीपाट्यावाली गाडी पाहिजे होती. सगळ्यात पहिली आम्ही जेव्हा आणली होती गाडी ते सस्पेन्शनमध्ये आणली होती तेव्हा रोड कंडिशन अशी नव्हती की आपला जो लोड होता आणि रोड दोघांची मॅचिंग जमत होती. मग आपण धडीपाट्यामध्ये 2014मध्ये गाडी आणली 1250 किलोमध्येच पासिंगमध्ये. त्यानंतर आम्ही 2015मध्ये आमची दोस्त प्लस गाडी आणली 1500 किलो पासिंगमध्ये मोठ्या टायरसोबत. एकदा टायर मोठे झाल्यावर कस्टमरची रिक्वायरमेंट होती की मला माल अजून जास्ती न्यायचा आहे. माझा ड्रायव्हर जसा चालला आहे ड्रायव्हरसोबत अजून दोघं लोक पण गेले तर मला सोयीस्कर होईल कारण माल लोडिंग अनलोडिंगसाठी थोडी सोय त्याला देता येईल. तर आम्ही बडा दोस्त लॉन्च केली सगळ्यात मोठ्या डाल्यासोबत. या सेगमेंटमधला सगळ्यात मोठा डाला 9.8 9 फूट 8 इंच डालावाला आम्ही गाडी लॉन्च केली बडा दोस्तमध्ये. ड्रायव्हर प्लस 2 पासिंगसोबत अशोक लेन म्हणजे पहिल्यांदाच आपण ह्या श्रेणीमध्ये सगळ्यात जास्ती 3 सीटिंग ड्रायव्हरसोबत दोघं जण अजून बसून जाऊ शकतात ही गाडी लॉन्च केली. कस्टमरची रिक्वायरमेंट होती मला पासिंग अजून जास्ती पाहिजे तर 1860 किलोमध्ये सगळ्यात आधी बडा दोस्त आम्ही या सेगमेंटमध्ये लॉन्च केली ताकी कस्टमरचं लोड तर डाला तर मोठा झाला, वजन पण जास्त झालं, ड्रायव्हरच्या सोबत दोघं लोक जातात. त्याच्यानंतर प्रदूषणचे मानक आले तर प्रदूषणचे BS6 मध्ये गव्हर्नमेंटकडनं म्हणतो की प्रदूषण कमी झालं पाहिजे तर काही सायलेन्सरमध्ये थोडंसं इंजिनमध्ये चेंजेस करण्यात आले त्यामुळे गाडीच्या किमती वाढल्या. तर आमच्यासोबत यामध्ये कस्टमरच्या सोयीसाठी आम्ही फायनान्सरची मदत घेतली. आमच्यासोबत फायनान्सर मित्र लोक आहेत की कस्टमरचा EMI कारण जी गाडी पहिले 2020पर्यंत जी गाडी आपल्याला 6.5, 7, 8 लाखापर्यंत जात होती ती सडनली BS6 नंतर एप्रिल 2020 नंतर 1.5-2 लाखाचा फरक त्याच्यामध्ये पडला. तर कस्टमरच्या EMI सडनली वाढले. तर आम्ही फायनान्सरची मदत घेऊन जे पहिले लोन आपला 3 ते 4 वर्षाचा होत होतो त्याला वाढवून 5 वर्ष आणि 6 वर्षाची परतफेडची आता आजच्या तारखेला आपल्या सोयी उपलब्ध आहे. दो स्ट्रॉंग आता हा जो मॉडेल आपण बघत आहे दो स्ट्रॉंग सगळ्यात पहिला तो आमचा सगळ्यात जुना मॉडेल आजच्या तारखेला सगळ्यात 2011 पासून सक्सेसफुल आहे. त्याच मॉडेलमध्ये आम्ही कस्टमरची रिक्वायरमेंट होती की आम्हाला छोट्या गाडीमध्ये डाला मोठा पाहिजे त्याच्यामुळे क्रेटची साईज प्रॉपरली आम्हाला बसवता येते. तर आम्ही 8 फूट 8 इंचचा सगळ्यात मोठा डाला याच्यामध्ये दिलेला आहे. त्यासोबत कंपनीचं म्हणणं एक्स्ट्रा लार्ज एक्सेल म्हणजे काय एक्स्ट्रा लार्जमध्ये एक्स्ट्रा लार्ज डाला झाला. त्याच्यानंतर एक्स्ट्रा लार्ज इंजिन HP 70 HPचं इंजिन आहे तर एक्स्ट्रा लार्ज इंजिन HP झाला. त्याच्यानंतर एक्स्ट्रा लार्ज काय एक्स्ट्रा लार्ज वॉरंटी. एक मात्र कंपनी आहे जी स्मॉल कमर्शियल सेगमेंटमध्ये 5 वर्ष वॉरंटी देत आहे 2 लाख किलोमीटरसोबत. ना कॉम्पिटिशनमध्ये कोणाचमध्ये नाही आहे ना टाटा ना महिंद्रा. आपण एक आहे 5 वर्षाची वॉरंटी देतो 2 लाख किलोमीटर जे पण आधी होईल तसं. ठीक आहे. डाला मोठा झाला एक्स्ट्रा लार्ज डाला एक्स्ट्रा लार्ज पासिंग 1400 किलोची पासिंग आपण दिलेली या गाडीमध्ये. तर कस्टमरचं लोडिंग क्रेटचं जर फिक्स डायमेन्शन काय पाण्याचे क्रेट आहे किंवा अंड्याचे क्रेट आहे जे पण अलग अलग ॲप्लिकेशनमध्ये सिलेंडर आहे जास्तीत जास्त वस्तू एक छोट्याशा टर्निंग रेडियसमध्ये गेला पाहिजे म्हणजे
जर सिटीमध्ये जर त्याला डिलिव्हरी करायचं आहे तर त्या कस्टमरचा माल लोड होऊन डिलिव्हरीसाठी त्याला सोयीस्कर झाला पाहिजे. तर ही गाडी आपण दिली. हे सगळे फीचर्स देताना कस्टमरचं एक रिक्वायरमेंट असतं की सर मला सेविंग कुठे होत आहे. तर सेविंगमध्ये सर आजच्या तारखेला गाडीमध्ये सेविंग म्हणजे सगळ्यात जास्त मायलेज 18.01 18.01 किलोमीटर प्रति लिटरचा आपण या गाडीमध्ये मायलेज दिलेला आहे. जे आपण मागच्या 1 महिन्यापासून लॉन्च झाल्यापासून आपण ट्रायल घेत आहे इंटरनल ट्रायलमध्ये 2.5 टनावरती या गाडीचा कंपनीचा जो मायलेज आहे 18.0 2.5 टनामध्ये आपल्याकडे 16.5 16.63 आणि 17पर्यंतचे अलग अलग रूट अलग अलग ॲप्लिकेशनमध्ये मायलेज आलेलं आहे सातारामध्ये. तर तुमच्या ग्राहक मित्रांशी एक रिक्वेस्ट आहे, ज्याला कोणाला आपल्याला गाडी ट्रायल पण घ्यायची आहे तर प्लीज आमच्या टीमसोबत कॉन्टॅक्ट करा. आम्ही आमची ट्रायल गाडी तुमच्या लोडवर तुमच्या रोडवर तुमच्या ड्रायव्हरसोबत आपण एकदा ट्रायल घेऊ. म्हणजे कस्टमरचा जो कॉन्फिडन्स असतो जो इतक्या वर्ष तुम्ही आमच्यासोबत ठेवलेला आहे तो अजून आपण पुढे वाढवतो. ठीक आहे, एवढे सगळे आम्ही फीचर्स दिलेले आहेत. तर रिक्वेस्ट आहे की जसा आतापर्यंत तुम्ही प्रतिसाद दिलेला आहे आमच्या अशोक लेलँडच्या प्रत्येक प्रोडक्टला तसाच प्रतिसाद आमच्या नवीन दोस्त एक्सेललाही द्या. तर आपली जी मैत्री आहे अजून आपण वाढवू. आणि तुमचे फीडबॅक येतात की कस्टमर रिक्वायरमेंट असतं की मला गाडीमध्ये हे बदल पाहिजे, तर त्या फीडबॅक्सवरती आम्ही काम करतो आणि तुमच्यासाठी नवीन पेशकश मार्केटमध्ये देऊ शकतो. तर फीडबॅक येतात तर प्लीज आता सांगा. आणि कंटिन्यूस आहे कोणा कस्टमरचा आमच्या गाडीबद्दलचा कसा फीडबॅक आहे ते सांगायचं तर प्लीज सांगा. बुकिंग जे आजच्या तारखेला करतील दोस्त एक्सेलचं त्याचं नाणं आहे आणि डिलिव्हरीवरती एक सोन्याचं नाणं आहे. तर मला तेच सांगत होते धनंजय साहेब की आज आमची एक डिलिव्हरी पण आहे. त्यांनी कस्टमरनी ट्रायल वगैरे घेऊन आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दोस्त एक्सेलची फर्स्ट डिलिव्हरी आपल्या सातारा जिल्ह्यामध्येच होत आहे. तर आज आपण पहिली काय दोस्त एक्सेल या गाडीच्या आज शुभारंभाच्या निमित्ताने आज इथं सर्व आम्ही उपस्थित आहोत. आणि गजानन ऑटोमोबाईल ही आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की या सातारा जिल्ह्यामध्ये हे शेळके कुटुंब हे एक ग्राहकांना सर्व्हिस देण्यासाठी आणि आरोग्य सुविधा देण्यासाठी अतिशय तत्परपणे काम करत आहे. आणि निश्चितपणाने हे नवीन मॉडेल जे कंपनीने अशोक लेलँडने जे आणलेलं आहे ते या सातारा जिल्ह्याच्या तळागाळापर्यंत जाण्याचं काम गजानन ऑटोमोबाईलच्या माध्यमातून होईल. त्यानिमित्ताने या जिल्ह्यातील ग्राहकांची सेवाही होईल आणि एक चांगल्या पद्धतीची गाडी आज लॉन्च करण्याचा आम्हाला सर्वांना इथं मनस्वी आनंद होत आहे. आणि त्यानिमित्ताने माझ्या सर्व शेळके कुटुंबियाला मनापासून शुभेच्छा आहेत.